नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर मी सोनाली पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत करते। वेदला मी आता स्कूलला घातलेला आहे। तो रोज स्कूलला जातो, 2 तास त्याची स्कूल असते आणि स्कूलसाठी त्याला टिफिन द्यावा लागतो। सो ह्या टिफिनमध्ये रोज काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे आणि तरीसुद्धा मुलांना कलर आवडतात ह्या कन्सेप्टला धरून मी ह्या ट्राय कलर कटलेट केलेले आहेत। सो हे कटलेट मी कसे केले हे तुम्हाला मी दाखवतेच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण ह्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार भाज्या किंवा स्पाइस मसाले जे आहेत ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता। मी हे जे कटलेट केलेले आहेत हे वेजच्या आवडीनुसार केलेले आहेत। त्याला काय काय आवडतं ते सगळं टाकून मी केलेले आहेत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी काय काय प्रिपरेशन केलेली आहे ते तुम्हाला दाखवते, ते तुम्ही बघा आणि आपण व्हिडिओ सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी हिरवे मटार, बीट, गाजर आणि रताळे एकाच कुकरमध्ये उकडून घेतले। फक्त बीट जे आहे ते वेगळ्या वाटीमध्ये ठेवलं जेणेकरून त्याचा रंग इतर भाज्यांना लागू नये यासाठी। त्यानंतर थोडासा कांदा जो आहे बारीक कापून घेतला आहे मी, थोडंसं अद्रक लसूण घेतलेलं आहे, पालकची 2-3 पानं बारीक कापून घेतलेली आहेत, कोथिंबीर घेतलं आहे, थोडेसे काजू घेतलेत गार्निशिंगसाठी आणि पोहे जे आहेत थोडेसे एक वाटीभर पोहे मिक्सरला लावून त्याचा चुरा करून घेतलेला आहे, पावडर करून घेतलेली आहे। आता हे 3 वेगवेगळे रंग असल्यामुळे तिघांना मी 3 वाट्यामध्ये घेतलेला आहे। थोडासा कांदा प्रत्येकी घालायचा आहे आवडीनुसार आपल्या, किती आवडतं त्यानुसार मी इथं थोडाच घेतलेला आहे कांदा। आता थोडीशी पालक जी आहे ती मी घेते आणि ती पालक मी हिरव्या मटारमध्ये मिक्स करणार आहे जेणेकरून अजून हिरवा रंग इंटेन्स होईल। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपण घ्यायची आहे, 3ही वाट्यांमध्ये कोथिंबीर दरादर अशी वापरायची आहे। खूप छान चव येते कोथिंबीरने, फ्रेशनेस फील येतो कटलेटमध्ये। त्यानंतर थोडा रताळा घ्यायचा आहे बाइंडिंग करण्यासाठी। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे 3ही वाट्यांमध्ये। काळी मिरी पावडर, जिरे पावडर वापरू शकता किंवा अख्खं जिरं वापरू शकता। त्यानंतर हळद वापरायची आहे फक्त गाजरच्या वाटीमध्ये आणि लाल तिखट वापरायचं आहे 3ही वाटीमध्ये। तर आणि थोडासा एक चटपटीतपणा यावा यासाठी चाट मसाला वापरायचा आहे चिमूटभर। यामध्ये तुम्ही उकडलेले मक्याचे दाणे सुद्धा ॲड करू शकता। मक्याचे दाणे उकडून घेतल्यानंतर त्यांना मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे, क्रश टाकायचा आहे आपण त्यांचा, अख्खे दाणे कटलेटमध्ये बसत नाहीत म्हणून। आता हे सगळं मसाले झालेले आपले टाकून आता आपण ह्यामध्ये पोह्याचा चुरा मिक्स करून घेऊया आणि जसं आपण पीठ मळतो त्याप्रमाणे मळून ह्याचा आपण गोळा करून घेऊया। सगळे मसाले आणि जे आपण भाज्या वापरलेल्या होत्या सगळ्या मिक्स करून घेऊया आपण। तसेच हिरवे मटार जे आहेत ते मी अख्खे वापरलेले, त्यामुळे ते पण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आपण। त्याचा पण चांगला एक गोळा मळून घ्यायचा आहे। असे 3ही रंगाचे मी गोळे तयार करून घेते। तर हे बघा, तिन्ही रंगाचे गोळे मी मळून घेतलेले आहेत, व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेले आहेत। आता एक छोटा बॉल साईज गोळा घेऊन त्याला मी हातावरती चपटा करून घेणार आहे, म्हणजेच कटलेटला शेप देणार आहे त्यांना मी। 3ही रंगाचे कटलेट हवे तेवढे मी बनवून घेते, जेवढं पीठ आहे तेवढं मी मग करून घेते। त्याच्यावरती गार्निशिंगसाठी म्हणून हाफ काजू लावते आहे। खूप घाई झालेली, मला वेदला स्कूलला सुद्धा सोडायचं होतं, त्यामुळे जसे जमले तसे मी पटापट केलेले होते। असं आता हे गरम तव्यावरती आपण एक 10 ते 12 मिनटं शॅलो फ्राय भाजून घ्यायचे आहेत, कारण लहान मुलांसाठी आपण करतो त्यामुळे तेलाचा वापर कमीत कमी असावा असं मला वाटतं। सो हे 10 ते 12 मिनटं अलटून पाटून आपण तेल टाकून मध्ये भाजून घ्यायचं आहे, थेंब तेल सुटून आपण भाजून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर टोमॅटो सॉस बरोबर, टोमॅटो केचप बरोबर आपण हे सर्व करू शकतो। सो हे बघा, मी अशा प्रकारे सर्व केलेले आणि त्याला टिफिनला दिले होते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।